हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पानगळ्याची खूप सुंदर अशी डिझाईन बनवून दाखवणार आहे. माझ्या कस्टमरने ती मला सांगितले बनवायला. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला पुढील नोटिफिकेशन भेटले जातील. आणि थोडाही वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला पहिलं मेजरमेंट सांगते. ब्लाऊजचं मेजरमेंट किती आहे. तर ब्लाऊजची उंची 14.5 आपल्याला रेडी 13.5 ठेवायचे. तर त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 14.5 घेतलेले आहे. आणि ब्लाऊजची छाती 38 इंचाची आहे. तर त्याचा चौथा भाग 9.5 येतो. 9.5 त्याच्यामध्ये 1.5 इंच मी मार्जिन घेतलेलं आहे शिलाईसाठी. आणि शोल्डर मी इथे 5.5 इंचाचं घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मुंडा मी 5 इंचाचा घेतलेला आहे. आणि बॅक साईडची जी पट्टी आहे ती मी 3.5 इंचाची घेतलेली आहे. आपल्याला रेडी 3 इंचाची ठेवायची. आणि गळा रुंदी 2.5 इंचाची घेतलेली आहे. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये पानगळ्याचा शेप ड्रॉ करायचा आहे. मी तो तुम्हाला दाखवते. बघा, मी पानगळ्याचा शेप ड्रॉ केलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही अजून ब्रॉड बनवू शकता. आता ह्याला मी आता कट करणार आहे. पानगळ्याचा शेप मी कट करून घेतलेला आहे. आता त्याला आपण कॅनव्हासवरती ड्रॉ करून कट करून घ्यायचं आहे. मी कॅनव्हासवरती ठेवून त्याला मार्क केलेलं आहे. आता पुढे 1-1 इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला ह्याला कट करायचं आहे कॅनव्हास. त्याच्यानंतर मग आपल्याला गळ्याचा जो मेन शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे. पानगळ्याचा शेप कट करून घेतलेला आहे. आता आपण अस्तरवरती ठेवून त्याला पिनअप करायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं पानगळ्याचा शेप मी दिलेला आहे. मध्ये सेंटरला पहिले मी एक पिन अटॅच करणार आहे. बघा, वन साईड मी पिन अटॅच करून घेतलेत. आता दुसऱ्या साईडला पण मी त्याच प्रकारे पिन अटॅच करू. मी पिन अटॅच करून घेते कारण मला डबल डबल कामं करायला आवडत नाहीत. आणि कॅनव्हास एकदा आपण जर व्यवस्थित बसला नाही ना, आपण त्याला परत काढायला गेलं तर कॅनव्हास फाटून जातो. त्याच्यामुळे कॅनव्हास पण वेस्टेज जातो. म्हणून मी पिना लावते. तर आपण आता ह्याच्यावरती शिलाई मारून घेऊया.
बघा मी कॅनव्हासवरती शिलाई मारलेली आहे. सगळीकडून एकदम एकसारखी शिलाई आलेली आहे. आता मी त्याला मेन फॅब्रिक आहे कपड्यावरती ठेवून पहिली कमरेच्या साईडून शिलाई मारणार आहे. जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते तशा टाईपमध्ये कमरेच्या साईडून शिलाई मारून मग गळ्याला पण शिलाई मारून घेणार आहोत. कमरे साईडून शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण ह्याला जे कॅनव्हासचे पिना अटॅच केलेले आहेत त्या काढून आपण मेन कपड्यासोबत त्याला अटॅच करून घेऊया. बघा मी सगळ्या पिना अटॅच करून घेतलेले आहे. आता आपण परत ह्याच्यावरती जे आपण अस्तरला जॉईन केले त्याच शिलाईवरती आपण शिलाई मारणार आहोत. तुम्ही बघू शकता मी एकदम प्रॉपर टाईपमध्ये बसवलेलं आहे कॅनव्हास कपड्यावरती. कुठे कपड्याला फुगा वगैरे आलेला नाही आहे. आता हे पिना काढून घेऊन मी जो मधला एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेणार आहे. मी कपडा सरळ ठेवून त्याच्यावरती कॅनव्हास ठेवून कपड्याला शिलाई मारलेली आहे. त्याच्यामुळे काय होईल जेव्हा आपण पलटी करेल तेव्हा कॅनव्हास कपडा आणि अस्तरच्या मध्ये जाईल. आता याला आपण छोटे कट्स मारायचे. कट शिलाईकडे जाणार नाही त्याच्याकडे लक्ष द्या जरा. आता हा जो पट्टीचा मधला गॅप आहे तिथून मी कपडा पूर्ण उलटा करून घेणार आहे. त्याच्यामुळे काय होईल आपल्याला कंबरपट्टी लावायचं टेन्शन नाही राहणार. बघा तुम्ही बघू शकता. हा कपडा व्यवस्थित सरळ करून मग त्याच्यावरती आपल्याला दाब शिलाई द्यायची.
पूर्ण गळ्याला मी मारून घेतलेलं आहे शिलाई. तुम्ही बघू शकता पानगळ्याचा खूप सेप खूप छान आलेला आहे कॅनव्हसमुळे. तर आता मी कंबरेच्या साईडला शिलाई मारून घेणार आहे आणि मग चारही साईडून शिलाई मारून घेईन. कमरेला पण मी शिलाई मारून घेतलेली आहे. आता चारही साईडून मी शिलाई मारून घेतली. चारही साईडून शिलाई मारून घेतलेली आहे. आता कपडा जो एक्स्ट्राचा आहे तो मी कट करून घेते. हे बघा खूप छान असा पानगळ्याचा सेप बसलेला आहे आणि कुठेही कपडा गोळा झालेला नाही किंवा कुठेही फुगा आलेला नाही आहे. तर आता आपण पानगळ्याच्या सेपला आपण लेस लावून घेऊया. तर ही गोल्डन कलरची लेस आहे ती मी लावणार आहे. त्याला वन साईड डिझाईन आहे. तर मी धागा चेंज करून घेते त्याच्यासाठी. लेस आपण लावून घेऊया. लेस एकदम प्रॉपर लावायचे. कुठेही कपडा बाहेर असा दिसला नाही पाहिजे. फिनिशिंग मध्ये लावून घ्यायचं. आता इथे जिथे आपल्याला पानगळ्याचा सेप आहे तिथे लेस आपल्याला अशी फोल्ड करायची. तुम्ही बघू शकता अशी फोल्ड करायची. ते पानगळ्याचा कॉर्नर आहे तिथेच आपल्याला फोल्ड करायची. तिथे सुई आतमध्ये टाकून परत आपल्याला सुई फिरवून घ्यायची. वन साइड मी शिलाई मारलेली आहे. आता दुसऱ्या साईडून पण मी शिलाई मारणार आहे. हे बघा गळ्याला खूप सुंदर असं लुक आलेलं आहे लेसमुळे. आता पुढे कशी डिझाईन बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे.
मी हा राहिलेला कपडा घेतलेला आहे आणि त्याला दोन्ही साईडून मी शिलाई मारून घेणार आहे. कपडा पण उलटा करून घ्यायचा आहे. कपडा उलटा करून त्याला शिलाई मारून घेतलेली आहे. आता कपड्याला आपण सरळ करून घेऊया. कपडा सरळ करून घेतलेला आहे. आता कपड्याला मध्ये सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे. चॉकने मी मार्क करून घेणार आहे, पण आपल्याला याला असं बो टाईपमध्ये बनवायचं आहे आणि मग नंतर लावायचं आहे. ते बघू शकता मी चॉकने मार्क करून घेतलेलं आहे सेंटरला. आता याला आपल्याला प्लेट टाकून घ्यायची. बघा मी प्लेट कशी टाकते. म्हणजे आधी शिलाई मारून घ्यायची. जिथे आपण सेंटरला मार्क केलं होतं तिथेच आपल्याला शिलाई मारून घ्यायची. हे बघा मी बो बनवून रेडी झालेला आहे. आता मी ह्याला अटॅच करून घेणार आहे. तर मी गळ्याला 2.5 इंचावरती मार्क केलेला आहे. दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता मी चॉकने मार्क केलेला आहे. गळ्याला लेस लावल्यानंतर गळ्याचं लुक खूप सुंदर असं झालेलं आहे. तर आपण आता हे 2.5 इंचाला मार्क केलेलं आहे आणि आपण बो बनवलेला आहे त्याला सेंटरपासून मी 3-3 इंचावरती मार्क केलेला आहे. पिंक कलरच्या चॉकने केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याला बसवून घ्यायचं. जिथे 2.5 इंचाचा मार्क केला आहे तिथून आपल्याला जो पिंक कलरचा आपण मार्क केलेला आहे 3 इंचावरती, तिथे असं तुम्हाला हवं तर तुम्ही पिनअप करून घेऊ शकता. त्याला शिलाई मारून घ्यायची. बघा वन साईड मी जॉईंट केलेलं आहे. आता दुसऱ्या साईडून पण मी जॉईंट करून घेत आहे. हे बघा दोन्ही साईडला मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि खूप सुंदर अशी डिझाईन रेडी झालेली आहे पानगळ्याची. आणि तुम्हाला माझी ही ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू सो मच.